विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सिद्धिविनायक नगर परिसरामधील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। यवतमाळच्या पांढुर्डामध्ये 7 जणांना मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण। व्यापारी रामा जाधव यांच्या तक्रारीवरून पांढुर्डा गावातील 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। 7 जणांच्या टोळक्यावर पोलिसात तक्रार नसल्यानं कारवाई नाही। भुसावळ बस स्थानक परिसरामध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांकडून अटक। मध्य प्रदेश इथल्या शाह कुरेशीला पिस्तूल घेऊन फिरत असताना पकडलं। बारदाना अभावी जळगावमधील अनेक शासकीय मका खरेदी केंद्र बंद पडण्याच्या स्थितीमध्ये बारदान संपल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मका खरेदी केंद्र बंद। शेतकरी त्रस्त। सरकारनं तत्काळ उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांची मागणी। मुक्ताईनगरमध्ये मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहानिमित्त मुक्ताई पालखी सोहळ्याचं आयोजन। पालखी सोहळ्यासाठी अनेक वारकरी मुक्ताईनगरमध्ये। ज्ञानोबा माऊलींच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळा पार पडला। बीडच्या परळीमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं तलावामध्ये पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी। युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी पोहण्याचा घेतला आनंद। विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात।